जळगावच्या चाळीसगाव जवळ 50 कोटींचा ड्रग्ज जप्त आहे। महामार्ग पोलिसांची बोढरे फाट्याजवळ पोलिसांची मोठी कारवाई आहे। जवळपास 39 किलोचा ड्रग्ज जप्त आहे। आरोपींविरोधात यापूर्वी देखील एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे। आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून माहिती दिली आहे। या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जाते। 39 किलो ॲम्फेटामाइन की जे ड्रग्ज बनावट करण्यासाठी वापरलं जातं ते ॲम्फेटामाइन चाळीसगाव पोलिसांनी ट्रॅफिकच्या पोलिसांनी चाळीसगाव हद्दीमध्ये ते पकडलं। एक मोठं रॅकेट इंटरनॅशनल लेवलचं एक रॅकेट चालू असल्याचा संशय या मागून येतोय। या अशा बाहेरच्या सगळ्या शक्तींकडून एक मोठा धोका हा निर्माण झालेला दिसतोय। यामध्ये जे कोणी लोक इन्व्हॉल्व असतील यांना सगळ्यांना गजाआड करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।